विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आहे 26 जून आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होमवर्क दिला होता. TCS कोडविटा सीझन 10 जगातील सर्वात मोठी कोडिंग स्पर्धा कोणी जिंकली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कलश गुप्ता यांनी ही स्पर्धा जिंकली आहे. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न, UNHCRचे ग्लोबल गुडविल ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? याचा जो फुल फॉर्म आहे तो विद्यार्थी मित्रांनो बघूयात. तर याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे युनायटेड नेशन्स हाय कमिशन फॉर रिफ्युजी आणि याकरता जी निवड करण्यात आली आहे ती करण्यात आली आहे थियो जेम्स यांची. थियो जेम्स हे एक ब्रिटिश अभिनेता आहेत. जागतिक गुडविल ॲम्बेसिडर म्हणून थियो जेम्स जगभरातील निर्वासितांना पाठिंबा देण्यासाठी कार्य करतील. तर युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रिफ्युजी स्थापना 14 डिसेंबर 1950ला झाली आहे. मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि प्रमुख आहेत फिलिपो ग्रँडी. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या मीडिया टीमने 2024चा वन वर्ल्ड मीडिया प्रेस फ्रीडम अवॉर्ड पटकावला? योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो याचं? तर लक्षात घ्या, बिलान मीडिया राईट आन्सर आहे. लक्षात घ्या, बिलान हा सन्मान मिळवणारा पहिला सोमाली मीडिया संघ ठरला. बिलान मीडिया सोमालियातील एकमेव महिलाद्वारे चालित मीडिया आहे. बिलानची स्थापना युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDPद्वारे 2021मध्ये करण्यात आली होती आणि 2024 पासून UNDPच्या माध्यमातून युरोपियन युनियनद्वारे निधी दिला जात आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या कंपनीने भारतातील पहिला एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच ETF लॉन्च केला? राईट आन्सर आहे मिराय ॲसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर. लक्षात घ्या, मिराय ॲसेट निफ्टी EV आणि न्यू एज ऑटोमेटिव्ह ETF या नावाने लॉन्च करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, राज्याच्या पोलीस दहशतवाद विरोधी पथकाच्या म्हणजेच ATS प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आन्सर आहे नवल बजाज यांची. लक्षात घ्या, सदानंद दाते हे प्रतिनियुक्तीवर केंद्रात गेल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. 1995 तुकडीचे पोलीस अधिकारी नवल बजाज CBIच्या सहसंचालकपदी कार्यरत होते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आहेत. राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेतही अप्पर महासंचालक म्हणून त्यांनी काम बघितलं आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, WTT कंटेंडर लागोस एकेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय टेबल टेनिसपटू कोण ठरली? आन्सर आहे श्रीजा अकोला. लक्षात घ्या, लागोस नायजेरिया येथे झालेल्या अंतिम फेरीत तिने चीनच्या डिंग इजीला हरून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हरमीत देसाई आणि मानव ठक्कर ही पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी ठरली. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, आंध्र प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? आन्सर आहे अय्यन्ना पत्रुदू चिंतकायला. लक्षात घ्या, नरसीपट्टनम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या अध्यक्षपदी तेसम पोंगटे यांची निवड. ते मागील विधानसभेत उपसभापती होते. पोंगटे सलग तिसऱ्यांदा चांगलांग उत्तर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सुबोध कुमार सिंग. लक्षात घ्या, नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी निवृत्त IAS प्रदीप सिंह खरोला हे NTAचे महासंचालक असतील. तर माफ करा, याचं जे योग्य उत्तर असेल ते आहे प्रदीप सिंह खरोला. प्रदीप सिंह खरोला हे कर्नाटक कॅडरचे IAS राहिले आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली? आन्सर आहे K राधाकृष्णन. लक्षात घ्या, डॉक्टर राधाकृष्णन 2009 ते 2014 या काळात इस्रोचे अध्यक्ष होते. 2014मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समितीच्या इतर सदस्यांमध्ये प्राध्यापक विजय राव, प्राध्यापक राममूर्ती K, डॉक्टर रणदीप गुलेरिया, पंकज बन्सल, प्राध्यापक आदित्य मित्तल आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सहसचिव गोविंद जयस्वाल आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक 9, युनेस्कोने कोणत्या शहराला भारताचे पहिले साहित्य शहर सिटी ऑफ लिटरेचर म्हणून घोषित केले? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोझिकोड. लक्षात घ्या, केरळच्या कोझिकोडने कोलकातासारख्या समृद्ध सांस्कृतिक इतिहास असलेल्या शहरांना मागे टाकत युनेस्कोकडून साहित्य शहराचा किताब पटकावला आहे.
ऑक्टोबर 2023मध्ये कॉझिकोडने युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कच्या साहित्य श्रेणीमध्ये स्थान मिळवले होते. अधिकृतपणे आता याची घोषणा करण्यात आली. सध्या 34 देश आणि 6 खंडांमध्ये साहित्याचे 53 शहरे आहेत. दक्षिण आशियाई देशात पाकिस्तानच्या लाहोरचा सुद्धा या यादीत समावेश आहे. पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा. सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांना प्रतिबंध 2024 कायदा देशात कधीपासून लागू करण्यात आला आहे? तर हा लागू करण्यात आला आहे 21 जून 2024 पासून. ब्रिक्स गेम्स 2024 स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? तर एकूण पदके जिंकले आहेत 29. नेक्स्ट, क्रिस जॉर्डन हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हॅट्रिक घेणारा कोणत्या देशाचा पहिला गोलंदाज ठरला? ॲन्सर आहे इंग्लंड. आणि आता लक्षात घ्या, जी सेमीफायनल आहे ती होणार आहे भारत आणि इंग्लंडमध्ये आणि दुसरी साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तानमध्ये. पुढील क्वेश्चन आहे, T20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण? तर तो आहे पॅट कमिन्स. नेक्स्ट, नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली कितवी GST परिषद पार पडली? तर 53वी GST परिषद पार पडली आहे. नेक्स्ट, 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024मध्ये कोणत्या माहितीपटाला सुवर्णशंख पुरस्कार मिळाला? तर तो मिळाला आहे द गोल्डन थ्रेड याला. नेक्स्ट, इस्रोने कोणत्या राज्याच्या चित्रदुर्ग येथून पुष्पक यानाची सलग तिसऱ्यांदा यशस्वी लँडिंग केली? ॲन्सर आहे कर्नाटक राज्यातून. कर्नाटकची कॅपिटल आहे बंगळुरू. नेक्स्ट, तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे जे विकसित होणार आहे? ऑप्शन आहेत मुंबई, दिल्ली, कोलकाता, वाराणसी. याचं उत्तर येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्की खाली कमेंट करा. जरी उत्तर येत नसेल तरी आपण प्रयत्न करा, जेणेकरून हा प्रश्न लक्षात राहण्यास नक्की मदत होईल. तसेच चालू घडामोडी PDF फाईल जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण जानेवारी ते डिसेंबर 2023 3000 प्रश्न 99 रुपये, जानेवारी ते मे 2024 1500 प्रश्न 49 रुपयामध्ये परचेस करू शकता. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तसेच सामान्य ज्ञान स्पेशल हे देखील मटेरियल आहे आपल्याकडे. 4240 प्रश्न आहे. प्राईज आहे फक्त 149 रुपये. यामध्ये राज्यघटना, भूगोल, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था हे मटेरियल आपल्याला PDF स्वरूपात भेटेल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.